सो हे गाइस अँड वेलकम बॅक टू गणू सर युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. सो गाइस थंबनेल तर तुम्ही बघितलंच असेल की आमचं झालंय ब्रेकअप. खूप जणांना माहिती आहे, खूप जणांना नाही माहिती आहे की आमचं ब्रेकअप नाही. खूप असे मेसेज येतात की तुमचा काय ब्रेकअप झालाय, त्याला सुद्धा येत असतील तर मला पण येतातच आहे. तर मग तेच गाइस मला ते तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की प्लीज गाइस असे मेसेज नका करू. कारण मी खूप वेळा लाईफ मध्ये पण खूप वेळा मी बोलले की आमचं झालंय ब्रेकअप, आमचं आम्ही दोघं सोबत नाही राहत, तो सुद्धा नाही राहत माझ्या आणि आमचा कॉन्टॅक्ट वगैरे काहीच नाही. तो पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये, मी पण नाही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये. मी इन्स्टाची आयडी पण माझी वेगळी ओपन केली, ती गणसोनू आयडी त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे हे युट्यूब चॅनल आता हे माझं असणार आहे. कारण याच्यावरती फक्त मीच ब्लॉग बनवणार, याच्यात सोयल दिसणार नाही अजिबात, काहीच नाही, फक्त माझेच ब्लॉग असतील. तर काहीच मला ते सगळे जणांनी खूप मेसेज केले की जाई तुमचं काय झालं, सांगा 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 करून. तर काहीच बघा पर्सनल प्रॉब्लेम खूप आहे, पर्सनल इश्यू आहे आमचं, आम्ही सोबत नाही राहत करून. म्हणून मला जास्त मी तुम्हाला काहीच नाही सांगणार, फक्त एवढंच समजा की आमचं झालंय ब्रेकअप, आम्ही सोबत नाही राहत, काहीच नाही. तर गाईज प्लीज तुम्ही असे कमेंट नका करू, मेसेज नका करू की ताई तो कुठे, दादा कुठे, हे कुठे, ते कुठे म्हणून नको. कसं काय मला आता ह्याच लेवलला नाही राहायचं, मला आता पुढे सुद्धा जायचंय. तर अशी कमेंट वगैरे ना तर नाही, कोणाकोणाला रिप्लाय देऊ मी, कोणाकोणाला सांगू. म्हणून मी गाईज हा पर्सनली ब्लॉग तुमच्यासाठी बनवते की गाईज प्लीज असे काहीच मेसेज नका करू, या कमेंट पण नका करू. म्हणून मी तुम्हाला सांगते आमचा ब्रेकअप तर झालाच आहे, बाकी आमचं काहीच नाही, अजून काय नाही. जो जे झालं ते झालं, आता आम्हाला पुढे जायचंय. तो पण त्याच्या लाईफ मध्ये पुढे जातो, मी पण माझ्या लाईफ मध्ये पुढे जाते. आता आम्हाला एकमेकांचा ब्रेकअप होऊन आणि 3 महिने तरी काही झाले आहेत करून. तर आता आम्ही आमच्या एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये वगैरे काहीच नाही. प्लीज तुम्ही कमेंट आणि मेसेज असते काहीच नका करू. तर गाईज मला ह्या सगळ्यामध्ये सपोर्ट माझ्या फॅमिलीने मला खूप केला, माझ्या मम्मीने आणि जास्त कर माझ्या मम्मीने आणि माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट केला. गाईज एवढा सपोर्ट केला मला याच्यासाठी, म्हणून मग मी आता परत माझ्या पायावरती परत मला उभं राहायचंय. आता आहे, एकटी आहे, पण काय नाही, माझे फ्रेंड्स आहेत, माझी फॅमिली माझ्यासोबत, तर मला काहीच टेन्शन नाही. तर गाईज तुम्ही पण सांगा, खूप जणांना आवडतात आमची जोडी खूप चांगली होती, खूप जणांना आवडायची वगैरे, सगळेजण कमेंट करून सांगतात, तर त्यासाठी खूप थँक्यू. पण आता आमचं काय नाही, आता आमची जोडी बिडी काय नाही, तो त्याच्या लाईफ मध्ये खुश आहे, माझ्या लाईफ मध्ये खुश आहे. त्यामुळे गाईज प्लीज तुम्ही कमेंट वगैरे असं काय करू नका. मला फक्त हेच एवढंच सांगायचं तुम्हाला. आणि ह्या पुढे पण ब्लॉग येतच असणार आहे, तुम्हाला कसा ब्लॉग पाहिजे, काय पाहिजे, कसं काय, मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. आणि गाईज प्लीज 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 मला असंच सपोर्ट करत राहा. आमचा ब्रेकअप वगैरे झाला, याच्यावरती मी ब्लॉग नाही टाकला तरी माझे सबस्क्रायबर वाढतच होते. तर गाईज प्लीज प्लीज मला असंच सपोर्ट करा. मी अजून तुम्हाला दुसरा काहीच नाही सांगू शकत, मी काय बोलू शकत नाही. जेवढं पण मी सांगितलं तेवढं तुम्ही समजून घ्या गाईज. आणि प्लीज प्लीज मला कमेंट मेसेज काहीच नका करू की गलत कोणाला नको, त्याला सुद्धा गलत नका बोलू मला, कारण मला त्याच्यात कोणच नाही, काहीच नाही. असताच पर्सनल इश्यू मध्ये आम्ही अलग झालो, सो काय नाही, एवढा काय विषय नाही, जाऊ दे, जे झालं चांगल्यासाठीच होतं, काय बोलू नका नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही असे कमेंट मेसेज काही करू नका, त्याला सुद्धा नका करू, मला सुद्धा नका करू. तो पण त्याला लाईफ मध्ये पुढे जातो, मी पण माझ्या लाईफ मध्ये पुढे जाते. तर गाईज प्लीज तुम्ही काहीच कमेंट मेसेज करू नका. आणि बस मी अजून काय बोलू शकत नाही, अजून काय बोलत नाही तुम्हाला. तर गाईज मी तर अशीच तर ब्लॉग तर बनवत तर राहणारच आहे. तर गाईज मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा की कसे ब्लॉग बनवायला आवडेल. आता मी एकटीच आहे तर काय टेन्शन नाही, माझे फ्रेंड्स खूप आहेत, तर कसा प्रँक आवडेल, कोणावरती प्रँक करू की काय करू, परत काय वेगळं घरचे ब्लॉग पाहिजे, मस्तीचे पाहिजे, कसे ब्लॉग पाहिजे गाईज मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही जसं बोलणार मी तसे ब्लॉग बनवणार गाईज. प्लीज सपोर्ट करत राहा, असेल सपोर्ट करा. मी ब्लॉग बनवतच राहणार आहे, याचं काही असं नाहीये. फक्त एवढंच आहे की ब्लॉग मध्ये मी एकटी असणार आहे, सोयी नसणार आहे, बस एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. जसं तुम्ही बोलणार मी तसेच ब्लॉग बनवणार. मी नक्की मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे, काय पाहिजे. ह्या ब्लॉगला खूप 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 प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कीप सपोर्टिंग. बाय बाय.